Google तुमच्यापेक्षा तुम्हाला जास्त जाणतं. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट सतत आपल्यासोबत असते, ती म्हणजे मोबाईल आणि मोबाईलमधला Google. अलार्मपासून YouTubeपर्यंत, मॅपपासून Gmailपर्यंत आपलं आयुष्य पूर्णपणे हळू-हळू ऑनलाईन होत चाललंय. पण तुम्हाला माहिती आहे का? Google फक्त तुमचे सर्चेस पाहत नाही, तर तुमच्या सवयीसुद्धा समजून घेत असतं. तुम्ही रोज किती वाजता उठता, कोणत्या रूटने कॉलेजला किंवा ऑफिसला जाता, शनिवारी कुठे फिरायला जाता, कोणत्या दुकानामध्ये जास्त वेळ थांबता, हे सगळं डाटा तयार करत असतं. जर लोकेशन हिस्ट्री ऑन असेल, तर Google प्रत्येक तुमच्या प्रवासाची टाईमलाईनसुद्धा करू शकतं. तुम्ही कोणत्या दिवशी कुठे गेलात, किती वेळ राहिलात, सगळं सेव्ह होऊ शकतं. आणि फक्त लोकेशन नाही, तर तुम्ही YouTubeवर कोणते व्हिडिओज बघता, कोणत्या थंबनेलवर क्लिक करता, कुठल्या व्हिडिओवर जास्त थांबता, कुठल्या व्हिडिओ लगेच स्किप करता, हे सगळं ऑब्झर्व्ह केलं जातं. यावरून Googleला समजतं तुम्ही कॉमेडी पाहता की हॉरर, तुम्ही स्टडी व्हिडिओज पाहता की गेमिंग. आता विचार करा, जर एखाद्या कंपनीला तुमच्या आवडी माहिती असतील, तर ती तुम्हाला इझिली इन्फ्लुअन्स करू शकते. म्हणूनच कधी-कधी तुम्ही एक प्रॉडक्टबद्दल बोलता आणि थोड्या वेळाने त्याची ॲड दिसायला लागते. लोकांना वाटतं Google मायक्रोफोनने ऐकतं, पण अनेक वेळा तुमचे सर्चेस, क्लिक्स, लोकेशन्स आणि ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज इतकी माहिती देतात, की सिस्टमला आधीच अंदाज येतो, की तुम्हाला काय आवडू शकतं आणि काय नाही. Google तुमच्यासाठी ॲड पर्सनलाइज करतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या जाहिराती दिसतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ट्रॅव्हल व्हिडिओ जास्त बघत असाल, तर तुम्हाला हॉटेल, फ्लाइट्स, टुरिस्ट प्लेसेसच्या ॲड्स दिसतात. आणखी एक शॉकिंग गोष्ट, Googleला तुमचा व्हॉईससुद्धा सेव्ह करता येऊ शकतो, जर व्हॉईस ॲक्टिव्हिटी ऑन असेल तर. हे Google म्हटल्यावर काही व्हॉईस रेकॉर्डिंग्स अकाउंटमध्ये स्टोअर होऊ शकतो आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता. Googleच्या ॲक्टिव्हिटी पेजवर गेल्यावर तुम्ही सर्च हिस्ट्री, लोकेशन हिस्ट्री, YouTube हिस्ट्री हे सगळं काही दिसू शकतं. काही लोकांसाठी हे युजफुल आहे, कारण रेकमेंडेशन्स मिळतात. पण काही लोकांसाठी हा प्रायव्हसीचा खूप मोठा प्रश्न असू शकतो. कारण आजच्या जगात डाटा म्हणजे न्यू पॉवर बनले. ज्याच्याकडे जास्त माहिती, त्याच्याकडे जास्त कंट्रोल. टेक्नॉलॉजी आपलं लाईफ खूप ईझी बनवत आहे, पण हळू आपणच आपली माहिती फ्रीमध्ये तर नाही देत ना. पुढच्या वेळी कोणतंही ॲप इन्स्टॉल करताना किंवा परमिशन अलाउ करताना एकदा नक्की विचार करा. कारण इंटरनेटवर फक्त तुम्ही Googleला सर्च करत नाही, कदाचित Googleसुद्धा तुम्हाला सर्च करत असतं. तुम्हाला वाटतं का, की आपली प्रायव्हसी फ्युचरमध्ये पूर्णपणे संपेल? कमेंटमध्ये नक्की सांगा.